तुम्ही असं बघत राहिला तर माझ्याकडून काम नाही होणार. पण मी काम करायला अडवलंय का तुम्हाला? मनवा, चहा झाला का ग? राजवीर, अरे तू इकडे काय करतोयस? मी काय करतोय इथे? हा तेच. मी पाणी प्यायला आलो होतो माई. अरे बाहेर टेबलवर ठेवलं नाही का पाणी जारमध्ये? आहे का? असं काय करतोस राजवीर? तुला माहित नाहीये का? माहितीये ना, अरे मग किचन मध्ये कशाला आला होतास पाणी प्यायला? थंड पाणी प्यायला आलो होतो माई. आलो. काय ग, नाकाला पीठ कसं काय लागलंय? माझ्या चुकून लागलं असेल माई. बरं बरं, माई तुम्ही बसा ना बाहेर, मी 10 मिनिटात चहा घेऊन येते. ठीक आहे. गुड मॉर्निंग काका. अरे सखी, व्हेरी गुड मॉर्निंग. कशी आहेत बेटा? मी मस्त. काकू कुठे? काकू आतमध्ये. अच्छा. आई, हे आई, आई अगं माझं पाकिट कुठे आहे? नितीश, नेहमीच्या जागी बघ, सापडेल. अहो बाबा, शोधलं सगळीकडे, कुठे मिळत नाही. नीट शोध, सापडेल. बरं बेटा तू बस. एक इम्पॉर्टंट कॉल करायचंय मला. आल. कुठे ठेवू? इथे ठेवलंय आईने पाकिट. ठीक आहे, पाकिट ठेवायची जागा आहे का? नितीश, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? अरे तुझ्या वेबसाईटला छान ओपनिंग मिळालं ना, म्हणून. अच्छा, कळलं का तुला? हो. थँक्यू. चला. हे घे, हे गिफ्ट तुझ्यासाठी आणलंय. गिफ्ट? कशासाठी? अरे असंच. असंच? थँक्यू. बाबा मी येतो, खूप उशीर झालाय. बाय. घाईघाईत निघून गेला. संध्याकाळी आला की मी आठवणीने देतो. ठीक आहे, चालेल. येते मी. अगं आलीच आहेस तर आरतीला भेटून जा, तिला बरं वाटेल. थंड पाणी पिऊन झालं का आणखी हवंय? खूप हसू येतं ना तुम्हाला? छे, मी कुठे हसले? काय राजवीर तुम्ही पण. काय तुम्ही, तुमच्यामुळे किती ऑकवर्ड झालो माझ्यासमोर मी. माझ्यामुळे नाही तर काय, मला सांगायचं ना माही आली. मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते कोणीतरी येईल कोणीतरी येईल, पण तुमचा भाजीलपणा काही थांबत नव्हता. अरे तर बायकोकडे बघतोय माझ्या, यात भाजील पण काय सांगा. राजवीर, तुम्हाला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय, तुम्ही आधी कॉफी घ्या. माझ्यापेक्षा जास्त काही तुम्हालाच आहे. हा मग आवरावर करायची सगळी, शाळेत पण जायचंय, उशीर होईल. शाळेतच जाणार आहात ना आज? असं का विचारताय? कसं आहे, मला नेहमी तुम्ही माझ्या जवळ लागता. मी ऑफिसला जातो, तुम्ही तुमच्या कामात असता. कारण मला तुम्हाला भेटायची इच्छा झाली तर तुम्ही जिथे आहात तिथे यायला नको? मला समजलं नाही. मला एवढंच म्हणायचंय म्हणा, तुम्ही जिथे कुठे असाल ते मला ऍटलिस्ट कळवत जा. एखादा फोन कॉल किंवा मेसेज करत जा. माझी बायको या क्षणाला कुठे ते मला कळायला नको.
तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय? हो ऍक्च्युली काल खूप गडबडीत निघाले ना, म्हणून कळवायचं राहून गेलं. बाकी काही नाही म्हणवा, तुमची काळजी वाटते म्हणून. यापुढे नाही होणार असं, मी कळवच नाही. चला येतो. हे घ्या. थँक्यू. बाय. राजवीरचा फोन. राजवीर थांबा. काय झालं? फोन कुठे तुमचा? विसरलात ना? घ्या. थँक्यू. हल्ली तुमचा विसरपोळेपणा वाढत चालला नाही? तसं नाहीये, तर घाईत निघालो म्हणून राहिला असेल. बरं ठीक आहे, आता आणखीन उशीर होईल, निघा. बाय. बाय. म्हणवा, शाळेत किती वाजता जाणार आहात तुम्ही? आता लगेच निघेन 11:30 पर्यंत. आणि परत कधी येणार? शाळा झाली की लगेच घरी येईन. का असं काय विचारताय? काय नाही, सहज. ओके. येतो. बाय. बाय. साहेब काही विसरले होते का मनवा वहिनी? हो मोबाईल विसरले. तरीच तुम्ही धावत धावत गेलात, बघितलं मी. हल्ली हे रोजच घाईत असतात, रोज काही ना काही विसरतात. बरं मला सांगा, मी काय मदत करू? काही नाही, चपात्या झाल्यात, फक्त कोथिंबीर निवडेन आता. तसं सगळंच झालंय. मग ठीक आहे, मग मी कोथिंबीर निवडायला घेते. आता मी नाही म्हंटल तरी तुम्ही ते करणारच, त्यामुळे मी आज काही बोलतच नाही. कोथिंबीर फ्रीज मध्ये ठेवली ना? हो. ओके. बरं, तोपर्यंत मग मी माईंच्या रूम मध्ये जाऊन येते, तिथली आवरावर करून येते. चालेल. काय शोधतेस? माझी पाण्याची बॉटल सापडत नाहीये, मी बाहेर ठेवली होती, कोणी उचलली? ओके ओके, एक बॉटल होती बाहेर, मीच फ्रीज मध्ये ठेवली. हीच आहे? हो. नंदा, आज खूप छान दिसतेस. नवीन टॉप आहे ना? काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे पार्टीला वगैरे चालली आहेस? मी कुठेही जाईन, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, मी एकदम सहज विचारलं होतं. मला कशाला काही प्रॉब्लेम असेल? नाहीये ना? मग असल्या फालतू चौकशा करत बसायच्या नाही ना माझ्या. मला आवडत नाही. चौकशा? हे बघ, तू उगाच काहीतरी गैरसमज करून घेते. मी म्हणाले ना, मी अगदी सहज विचारलं. सहज? तुला काय वाटलं मी वेडी आहे, मला काही कळत नाही? तू मॉडेलिंग करताना मी तुला विचारलं काय करतेस काय नाही, मग तूही मला विचारायचं नाही. नंदा, ह्या सगळ्यात मॉडेलिंगचा काय संबंध आहे? तू असं का बोलतेस? प्लीज मला माझा दिवस खराब करून घ्यायचा नाहीये. सर, या चेकवर सुद्धा तुमच्या सह्या हव्या. सर, एक आनंदाची बातमी, आपली वेबसाईट पुन्हा नीट सुरू झाली. काय झालं सर, तुम्हाला आनंद नाही झाला? आपली वेबसाईट पुन्हा सुरू झाली. काय उपयोग आता? फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आणि पहिलं इम्प्रेशन वाईट पडलंय आपलं. सुरुवातीलाच सगळे क्लायंट नितीशकडे गेलेत. आता ते क्लायंट आपल्याकडे कसे येतील याच्यासाठी प्रयत्न करा. प्रमोशनवर लक्ष द्या जरा नीट. हो सर, आता तुम्ही सांगताय तसंच होईल. आणि मी स्वतः नीट लक्ष घालेन. आधी सुद्धा हेच म्हणाला होता तुम्ही.
सॉरी सर. लागा कामाला. हो सर, थोड्या वेळात आपल्याला क्लायंट येत आहेत भेटायला. सॉरी, थोड्या वेळात म्हणजे 11:30 वाजता. 11:30 वाजता मीटिंग आहे ना त्यांच्याबरोबर. आज शाळेत किती वाजता जाणार आहात तुम्ही? आता लगेच निघेन 11:30 पर्यंत. मनवा, अगं अजून नाही गेलीस तू? उशीर नाही का झाला? हो माई, खूप उशीर झालाय. ऑलरेडी 11:30 झाल्यात. पण मला ना माझं एक पुस्तक सापडत नाही हो. अगं हो, ठीक आहे. एक दिवस उशीर झाला म्हणून काही बिघडत नाही. हे बघ, गडबड करू नकोस, शांतपणे शोध. पण मला आठवतच नाहीये माई मी कुठे ठेवलंय ते. मी धनाला विचारते तिनं कुठे ठेवलंय का. हो माई प्लीज. हा सखी. हो हो, झालंय माझं आवरून, मी निघतेच आहे. होय, निघते मी. हा, बाय. मी म्हंटल ना निघते. मला माहितीये उशीर झालाय. माझं एक पुस्तक सापडत नाही, तेवढं मिळालं की निघते. हॅलो. राजवीर, तुम्ही आहात का? आय एम सो सॉरी. मला वाटलं. का? तुम्हाला दुसऱ्याचा कोणाचा फोन एक्सपेक्टेड होता का? हा, म्हणजे मला शाळेला जायला उशीर झालाय ना, मला वाटलं सखीचा कॉल आहे. ओके. बरं ऐका ना राजवीर, मी थोडी गडबडीत आहे. मी तुम्हाला शाळेत पोहोचून कॉल करते. हा, बाय. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशांत फिरला जगात उरला, नगात भरला दिशात फिरला जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे. आईचा कॉल तुम्ही करा. हॅलो. मनू, कामात आहेस बाळा? हा, म्हणजे शाळेत आहे. तू बोल ना, काय म्हणतेस? हा बोल ना, काय झालं? घरात सगळं ठीक आहे ना ग? हो. आणि राजवीर ते बरे आहेत ना? का असं का विचारतेस? नाही, राजवीरच्या वेबसाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय का ग? म्हणजे खूप जास्त नुकसान झालंय का? तुला कोणी सांगितलं? मला काही कळत नाही ग यातलं. मला नितीशने सांगितलं. मला सांगते, खूप चिडचिड करतायत का? हॅलो मनू. हा हा, बोल आई. नेमकं काय झालं सांगशील का? राजवीर खूप जास्त नाही ना चिडचिड करत आहेत? नाही नाही, असं काही नाहीये. बर, ठीक आहे. तू बाकी काय म्हणतेस? बाकी काही नाही. मला सांग, नितीश तर चांगलं चाललंय ना? हो, खूप छान चाललंय. अगं खूप मेहनत घेतो तो, पण त्याला ना आणखीन छान फळ अपेक्षित आहे. हो आई, सगळं त्याच्या मनासारखंच होईल. डोंट वरी. व्हायलाच पाहिजे. दिवस रात्र मेहनत करतोय बिचारा. होय. बरं आई, मी आता शाळेत आहे. मी नंतर कॉल करू तुला? हो चालेल, ठीक आहे. बाय. बाय बाय. हाय सर. हाय. You're looking hot. खरंच खूप छान दिसतेस तू. And look at your eyes. आहा, मजा आ गया. तू नॅचरल ब्युटी आहेस, हे माहिती आहे ना तुला?
सो झाली पैशांची व्यवस्था? नाही ऍक्च्युली अजून नाही झाली, बट डोंट वरी, मी करेन मॅनेज. व्हायलाच पाहिजे. मी तुझ्यासाठी इंडस्ट्रीतल्या मोठमोठ्या प्रोफेशनल्सना अपॉइंट केलं. सो आता जर का पैसे नाही आहेत म्हणून तू शूट कॅन्सल करणार असेल तर ह्यात तुझा लॉस आहे. मी जस्ट माझा एक कन्सर्न तुला सांगितलं. अमाऊंट जरा जास्त आहे ना म्हणून थोडा प्रॉब्लेम होतोय, बट ट्रस्ट मी करेन मॅनेज. ट्रस्ट यू बेबी, डोंट वरी. बाय द वे, मी आज तुला तू म्हणतोय, तुम्ही नाही. हे चालेल ना तुला? येस ऑफकोर्स चालेल. मग तूही मला सँडविच म्हणायचंस. ओके. चल आपल्याला जायचंय. कुठे? बाहेर चल सांगतो. बस. ओ हॅलो, तू काय त्या टिपिकल काकूबाईं सारखं एका साईडला पाय करून बसले? कम ऑन, यू आर यंग अँड ब्युटिफुल. नीट बस. यू आर ओके ना? होल्ड मी टाईट. सगळ्यांनी गृहपाठ करून यायचा. हो. बाय बाय ताई. बाय 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 ताई. बाय बाय ताई. बाय. सगळ्यांनी कविता पाठ केली हं लगेच. कशी हुशार आहेत आपली मुलं. हो. आणि तुला रवीचं कळलं का? काय? अगं एका संस्थेने चित्रकला स्पर्धा घेतली होती, तर त्यात पूर्ण मुंबईत तो 3रा आलाय. काय सांगतेस काय? अगं मग मगाशी का नाही बोललीस? अगं मला वाटलं तुला माहित असेल. बरं ठीक आहे, उद्या त्याच्यासाठी चॉकलेट्स आणते मी. हो, खुश होईल बघ तो. याला बेल्ट लावून घ्या. बेल्ट लावल्यानंतर हा ड्रेस खूप सुंदर दिसेल. तुम्ही दोघींनी मिळून हे रीना, करून घ्या हे लवकर. हे सँडी, हाऊ आर यू? आय एम गुड अँड हाऊ आर यू? आय एम फाईन. रीना, मीट नंदा. हिला फोटो शूट करायचं. नंदा ही आहे रीना, खूप फेमस फॅशन डिझायनर. हाय नंदा. हॅलो. सो रीना, मी सांगितलेले सगळे कॉस्ट्युम्स रेडी आहेत? हो, जस्ट अ मिनिट, मी दाखवते. हा नंदा, हे आहेत तुझे कॉस्ट्युम्स. कसे वाटले? सुपर्ब. नंदा, ट्राय कर. आपण याच कपड्यांमध्ये फोटोशूट करणार आहोत का? हो, ते बघ तिकडे ट्रायल रूम आहे, तू तिकडे जाऊन ट्राय कर. एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम असं नाहीये, पण मी असे कपडे कधी घातले नाहीये. नो सिरियसली, तुम्ही आजकालच्या मुलींना अजिबात अपडेटेड नसता आणि तुम्हाला मॉडेल व्हायचं. लुक ॲट. हे बघ नंदा, एक गोष्ट लक्षात ठेव, ही नवीन फॅशन आहे. आणि तू जर का हे असे कपडे नाही घातलेस तर तू मॉडेल कशी होणार? कॉम्पिटिशन मध्ये कशी सर्वाइव्ह करणार? करेक्ट आहे तुमचं, पण मला अशा कपड्यांची सवयच नाहीये. मग सवय करून घे. कम ऑन यार, ट्राय इट. हे बघ, आज तू आमच्या दोघांसमोर इकडे ऑकवर्ड फील करतेस, पण उद्या शूटला 50 माणसं समोर असणार आहेत, तेव्हा काय करशील? मी काय म्हणते, मी हे कपडे घरी जाऊन ट्राय करू का? नंतर हवं तर इथे आल्यावर पण ट्राय करेन. कम ऑन यार नंदा, हे
काय करतेस तू? प्लीज सँडी. ठीक आहे, घरी जाऊन ट्राय कर. हे तुला माहितीये का नाही, तू त्या शंकर गावीच्या वडिलांना झापलं होतंस ना, तर त्यांना काम मिळालंय. तुला माहितीये त्यांना कोणी काम दिलं? राजवीर. त्यांनीच त्यांना त्यांच्या फॅक्टरीत काम दिलं. काय सांगतेस? काय सॉलिड आहेत या राजवीर जिजू. मी त्यांना घरी जाऊन झाला प्रकार सांगितला तेव्हा तेच म्हणाले की त्या माणसाला फॅक्टरीत पाठवा. बरं झालं, आता शंकर नेहमी शाळेत येईल. मी आलेच हे ठेव. नंदा इथे काय करते? आज खूप छान दिसते. नवीन टॉप आहे ना? हे कपडे घालून नव्हती निघाली ती बरं.